हॅलो. अरे मी काय म्हणतो, किती पाऊंड तुला पुरी हा का? आता थळ नाही सध्या, लोक थोडे आता पैसे आपला रेट वाढवल्यामुळे ना लोक थोडे कानपूस करायला लागले. नाही नाही आता बरोबर चालू होतं रे, पण आता कसे आता आपण एका पुरीचे 10 लागले लावतोय. सापडाय नको बघते आपण, बाकी नाही काय असं. बरं बरं बघ चला, काय काय नाही काय नाही काय नाही काय नाही. अरे मी आहे ना, तुम्ही नका लोड घेऊ एवढं. सगळं रेटून येतो आपण. राम राम. राम राम या. फोन चालूच वाटत. फोन चालूच आहे की माझा. कुठले पाहुणे? अरे उंदीरवाडीची. मंदिरवाडी. ठीक आहे, काय काम आणलं? तुमच्याकडे तसा काय हो? आमच्या पोरा करता ना. हा, नवरदेव आहे ना हा का नवरी? नाही नाही मुलगा आहे. नवरदेव नवरदेव त्याचा फोटो वगैरे काय? फोटो आहे ना मोबाईल मध्ये, आहे मोबाईल मध्ये आहे. दाखवा ना. लिखा अहो, तो ह्यो नाही काय बाबा. वरच आहे ना, दाखवा ना तो. हा, बघ. तो चांगला आहे. नवरदेव नाटकच आहे थोडा नाकात. थोडं नाकात तेच हा प्राय थोडा नऊ पस्तीस. थोडं वय झालंय. हा वय बरोबर मला मला मामा नाही, आम्ही 40 लपून नाही ठेवीत. 45. 45 एक वय झालं. अच्छा. काल खोटं बोलत अरे वा. हा तुम्ही आपली माणसं आहे म्हणून मग काय. हे बघ, मग तुम्हाला तुमच्या समोरच्या नवरदेव वयस्कर असला ना तर त्याला लय जाण्याची ठिकाण लागत आहे. हा मग नवरदेव कवळा असला ना हम्म, चालू चालू लोक उचली. बरोबर. काय झाले वर्ष अखेरी ना हा. 200-250 लग्न आपल्या हातून होतात. शावावती शावावती. चांगलं शेवा. पैसे घेऊन शाळा काय आता त्या नवरदेवाला आहे ना, हे बघ, शेवाय म्हणे. तुला काय माहिती हीच नवरी शोभन शोभन का नाही? माहिती आहे. हा चांगली, पण वय जरा जास्त वाटतं नाही नाही मला. वय नाही, ती नाकात बसेल जाडजुडी म्हणून तशी. हा. वय काय अहो, एवढी- तब्येत बी किती आहे एवढी तिची, तब्येत नका दाखव ना. किती जाड जुड आहे पोरग आमचं, काळी मुली. हा असं. बरं ये ती काळी दिसू राहिली हो. लय काळी हो. ये ही लय बुट्टी पण मग, ही कानी पाहती. आणि बुट्टा बी किती पाहते. हा आणि ये हा, हा, ही ही बरी, बरी. ही बरी. ही ही आई. चालेल काय? ती इडून खाली ना चांगली चांगली जाणार मॉडेल. हा हा ये आता बाबर दाखव बरं अजून. ये. ही बी चांगलं आहे. ही जरा सावळा कलर नाही आहे. ही करा पास. हा 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 अरे हा कलर आहे एकदम, एकदम मस्त आहे हो. दोघं सारखंच. बहीण भावा म्हणजे असं बघू जेव्हा जोडा होतोय. खरं बोलायचं म्हणलं ना हं. तर तुमचा पोरगा थोडा नाकात नापरा हा पोट देखणी हा. त्याला आहे ना थोडा खर्च ज्यादा लागेल. म्हणजे लग्नाला का? लग्नाला बिन सगळ्याच कामाला. जर तुम्हाला समक्ष पोर हो, दाखवते, खर्च लागू द्या खर्च नाही. ऐका ना, तुम्हाला जर समक्ष पोर पाहिजे असेल हा. तुम्हाला हाफिसला येऊन 5,000 आहे, तुम्हाला तिथे पावती फाडावं लागेल न्यामाना. नाही, नाही, कितीची? कितीची? 5,000 आहे पुढं हाफिसला. हाफिस. 5,000 पावती फाडली ना, त्यांची पटापट्टी झाली ना, म्हणजे पोरगी पाहिजे 5,000. हा 5,000 रुपये घेतो. अच्छा, 90 5 रुपये नाही घेते आम्ही. नाही का? नाही 90 पाहतच काय. आणि जर आम्हाला नाही पटले तर मग ते 5,000 वापस देता का? नाही नाही ते वापस नाही परत. हो, कसं हो असं? असं करू ऐका आता आम्हाला काही पोर पाहायला नेऊ नका. आता आम्ही तुमच्या विश्वास ठेवला, तुम्ही आम्हाला पोरगी दाखवली करायच्या हा तर तुम्ही काय करा, याच्यात डन करून टाका. तुमच्या काय त्या पार्टीला समोरच्या बोलून घ्या. हा आणि चला. आम्ही इकून राहतो आणि तुम्ही तिकून राहा. नाही नाही ते होईल, पण मग तुम्हाला फी भरावं लागेल ना. किती? 5,000 फी हो भरा. 5 बरं जरा बरं जरा. जरा. बाई, फोनवर पाहिजे तरी पण. ये 5 हं. लग्नाचे 50 असे म्हणजे 55,000 मी घेतोय. तुम्ही एकटे? हो एकटे. लग्नाचे 50 म्हणजे हा नवरी लग्न करून द्यायची म्हणजे ते खर्च करणार का आणि तुम्ही ते ते 50? नवरीचे आई अहो, बापा नवरी मंडप लोक आणायची. हा हा हा. तुम्हाला त्या नवरीच्या आई बापाला काय द्यायचं हा. ते तुमच्या तुम्ही ठरवायचं. हा ते का? तुम्हाला फुकट करून म्हणजे देऊ, त्यांच्या अलग नाही ते तुमच्या विकत अलग. करून देऊ. तुम्ही डा करा डू करा ते काय मला सांगणार, पण मग हे 55 नवरी दाखवायचे 5,000 आणि नवरी मांडव पोत आणायचे 50,000. हा हा या बरं, अशा- आता असं करू 5,000 आता देऊ हा द्या. आणि नवरी मंडपात आणली का तर 50,000 देऊ. हा चालेल ना? चालेल. बरोबर आहे. काय रे? हो, नाही आम्हाला काय. देऊ का मग? हा देऊन टाका लगेच 5,000. बरं झालं. पण मग आता नक्की ना, नक्की नक्की. कसं 5,000 नको जेव्हा द्यायला. तसे पोरगी ना 10,000 पोत आहे. नाही आम्हाला पटली ती. तुम्हाला जशी वाटली तशी पहा, तुम्हाला कोणती पाहिजे, 5 वाली का 10 वाली का 15 वाली. मोजून घ्या. हा घ्या. तुम्ही काय कमी जाणार नाही. नाही सांगतो तुम्हाला. चला आता झाली आमची पास. बरं येऊ मग. हा, घ्या. पावती द्या ना. नाही पावती काय
ऑफिसला येईल. मग नाही आपल्याकडे नाही पावती बिवती काही नाही आता इथे पावती. असं त्याला येणं जाण्याला काय चालेल पैसे बरं, चालेल. आणि ऐका तुम्हाला मी फोन करीन हा. तुम्हाला नवरी पसंत झाली हा. तर नवरीवर डायरेक्ट बाशिंग बांधून चालेल. घेऊन याचं नवरीच्या बापा सांगतो फोनवर पण बोलून घ्या. लवकर लवकर तयारी करा. नवरीच्या बापा सांगतो फोनवर बोलून घ्या त्याचं काय पॅकेज राहील ते वगैरे राहील. चालेल चालेल हो. हे बघा तुम्हाला काय हलक्या हाती ना हा. आपल्याला स्वतःच मस्त लग्न करायचे आपल्याला तुम्हाला आहे ना 4 लाख पोत चालेल चालेल हो ना. फायदा आम्ही 5 लाख खर्च करायला तयार काय हा काही नाही काही नाही काही नाही असं वय 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 चालेल चालेल. आणि तिथून पुढे नवरी सांभाळायची जबाबदारी तुमची. नाही ते नाही हो. आम्ही इतकी वाट पाहते कवा आमच्या घरात सोनबाई येईल माहिती का. चाल या मग हा बकुळे आणि ऐका झालं बोट डोक्याला ताण कमी झाला आपला. कुणी गिरायक आहे ते पाठवून देतो हा. आपल्याला. चालेल सांगाल ना हो. अशी किती गवळ आहे आमच्या गावात. लई लई. बरं, तर आता आहे ना पाऊस उराला. 5,000 आणि ते 55,000 आपल्याला लॉटरी पाऊस आहे. येतोय पाऊस. गार गार. हो, माहिती तुमचं. अरे सॉरी. 55,000 सीमाला फोन करतो जरा. हॅलो कुठे ग सीमा अगं ये ना इकडे ये ना ये लवकर ये. हा सीमाला किती पैसे द्यावा बर तिला आहे ना त्याकडे नकली आई तयार करतो आणि त्या आईला बोलायला लावतो फोनवर मग ती आई बरोबर त्यांना घ्यायचे का काय एवढं टाइम करा वावरात जायला होते ना. या बाई एक पार्टी आली होती हा 5,000 रुपये मी नवरी फोटो दाखवायची घेतो रोख. फोटो दाखवला का? हा म्हणलो नवरी मांडूबा बोलतो जबाबदारी माझी 50,000 रुपये लागतील मला. हा पण आता आहे ना त्याला फोन करायला तू एखादी आई दाखवायला मला लग्न. आता कोणाला आई बनवायचं? अगं आपलं हाय रोटी परमान तेच कर ना. चालेल ना, करू ना. कर ना का तिला फोन होय म्हणा आई फोन करताना काय पैसे ओढून घे. हा कधी येणार ते? अगं ते काल इकडे येतील पैसे? पैसे 5,000 दिले ना फोन दिले का? पैसे मारून घेऊ बरं. घेऊ ना. हॅलो 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 कुठे हो? घरी आहे. ऐका ना, ते स्थळ आलंय परत. हा का? हा मग मी आहे ना, ती फिक्स आहे, ती काय टेन्शन घेत नाही. हा मग तेच ते म्हणे फोन करून दे तुम्हाला, हा. मग पैसे भेटेल त्यांना. किती भेटले? किती दिले? जे सर घेतला 5,000 50. जा सांगा, थांबा. हॅलो हॅलो हा फोटो दाखवायचे 5,000 घेतले हा आणि नवरी मांडवा बोध नेऊ घ्यायचे 50,000 घेतले आणि तू तू आई राहणार आहे. मग मला किती? अगं तू मागून घे ना तुला काय 2 नाही, मी 3. मागून घेणारच नाही, कुठूनच घेईन, पण किती देणार मला ते सांगा. अगं हा पर ते ना तू बोलून घ्या ना त्यानं सगळं. हा का? हा बोलून घे. बरं बरं. तुम्ही घेताना जास्त घ्यायचे ना, 2-1. अरे आपली पावती तेवढी राहते ना पण ये लवकर इकडे आले आले. काय म्हणे, आल्या का? येते. परस्पर तुम्ही व्यवहार बसा करते ना. काय कळून देते नाही अगं, काय नाही बाई. याला अगं, परस्पर. एकटा मात्र नाही होत पण मग आपली रि- साखळी काम ती. किती रिस्की राहतं फार मंडपापर्यंत मला नेऊन नव्हतं गाडायची माहिती. नवरी म्हणल्यावर. अगं किती घेते? 5,000 अगं रुपये. तो म्हणलं मी माने करतो मांडव पोत नेऊन घालायची हम्म. पण बिगर नवऱ्याला हात लावून मला घेऊन यायची ती किती रिक्स आहे. ती रिस्क आहे सगळं बरोबर आहे, हा. पण मग माझी रिस्कच आहे ना. धरणार कोणला आहे? मला. बरं एक काम कर हा या बाय 5,000 मला तिने लगेच नवरी फोटो दाखवायचे दिले हा आणि हिचे नवरी मांडवा पोत नेऊन द्यायचे 50,000. मला. नाही आख्यान मिळते आपल्या हा आणि आपण ना 2-1 लाखाची मागणी कर. हा डाग. हा डाग हा मग डाग बी करायला डाग पाळायची हातात आहे त्याच आपलं 3 लाखाचा आवाज तयार केलं ये बाय ना. बाय डाग जर पडाव तुला पैशांमधला रुपये भेटणार नाही. डाग बनवायला लावी ते मी थोडस खरसाट बोलून आणि ते डाग सगळे तुझे वाले, मग डाग कसे घेऊन पळायचे ते तू ठरव. हा. तुम्ही माझी पळवायचं ना, असं कसं अगं आहे? मी पळू आहे ना. ना मग? मी तुला किती 8 ठिकाणी पळवलेलं 8 ठिकाणी. हा हा. तिथून पळालं, पण हे चॅप्टर असलं मग. हा, काय नाही, सापडलं 18 आपल्या पुढं. ठिकाणावरून पळावलं ना, आता काही 19 ठिकाणी का तुला काय पुरा काढायची? अगं तुला मुंबई मध्ये घेऊन पळालं होतं हा. तिने आगे टोल नाकीने पण थोडे पैसे तर असंच सांगायचे, थोडे मला पैसे झाले एकदा असते ना. ना बघा मुंबईवरून आम्ही पळवलो ना. मी एवढे सांगत हा हा. मग सांग. आता ते. ऐक सांगतो. ना तिने टोल नाका चिकन चालू केली. हा हा आम्ही टोल नाका उतरून वावरातून आलो पुढं आणि हा. परत गाडी बसून आलो. परत गाडीत बस. पोलीस बस टोल नाक्यावर पार हा त्याला काहीतरी डोकं लावावं लागत ना. मग मी लावते ना फोन नंबर दे. हा? आणि एकदा गेला सटच बंद नाही पळवलं होतं का बाथरूमला गेली आणि तसं तिथूनच मागच्या मागं मागच्या पळालं. मागं आहे का पळत. नंबर? हा
हॅलो. हा बोला ना. हा म्हणले ते पोरगी तुम्हालाच करायची ना हा स्वतःला तुम्हाला नाही मानले हो मग आमच्या पोराला आहे. पोराला आहे का हा बरं मग मी पोरीची आई बोलते तुम्ही फोटो पाहायला पसंत आहे का पोरगी पोरगी पसंत आहे हो. बरं बरं मग घ्यायचं तुम्ही काय बोलले नाही नाही ना ते आपल्या मध्ये माणूस होतं ना ते हा बोलले म्हणा मला 50,000 द्या म्हणा नवरी माणसात आणून म्हणतो. हा 50,000 दिले. हा, 5,000 तुम्ही पोरगी पसंत करायची दिले ना हा आणि 50,000 मंडपापर्यंत ते नेऊन सोडणार आहे बरोबर हा तर पोरगी मायवाली मग मा काय तुमचं काय बोला मग ना. मा पोरी जर त्याला 50,000 रुपये तुम्ही देऊ राहिले तर पोरगी मला नांदवायची ना तुमच्या इकडं हा, मग तुम्हाला मग मला 3 लाख द्यायला लागतील दिला? हा अहो, लय वाट आहे ना. मग तुमचं काय म्हणणं आहे पोरगी त्यांना कशी म्हणा लक्षात त्या पुढे राहावी? दुसरी पार्टी आली दुसरी पार्टी आणि ज्यांना तुम्ही 4 लाख 5,000 देऊन दिले ना तर त्यांच्या ऑफिसला त्या पोरीला अजून दुसरं स्थळ आले लगेच हा का? हा तर ते 2 लाख रुपये देऊ राहिले हा का? हा 2 लाख देताय हा मी मा बायको विचारते 2 लाख मग विचार हा बापरे अरे त्या पुरीच्या आईचा फोन आलता तर ती म्हणते 3 लाख द्या मला हा आणि ते नाही तर नाही दिले तर पुरीला परत दुसरं मागणं आले 2 लाख देतो ना 2 लाख बरं 2 लाख नाही 2.5 लाख रुपये द्यायला तयार आहे का तुम्ही बरं दिले 2.5 लाख मग 2.5 लाख रुपये तुम्ही लगेच फोन पेला टाका आणि पुरीला डाक किती बनवणार ते सांगा लाख 1.5 लाखाची गरज आहे. बरं चालेल हा घाव समावचं नाही पुरीचं म्हणा द्या टाकून द्या चला काय हा. फोन पे नंबर कोणता आहे हाच नंबर आहे द्या टाकून द्या हा, नंबर बरं. काय म्हणे गाई 1-1.5 लाखाचं सोनं करू राहिले मग बाद झालं नाही बाद 1.5 झालं, लाखाचं बाद पहिल्या झालं. मुळाला आले का परत जायचंच परत नाही जायचं. मग कोण देणार 1.5 लाखाची ऐका ना सत्यनारायण सोडून 9 जाऊ जायचं नाही आले पैसे असं? मग आले ना आता आहे ना एक काम कर ते आपलं सिम होतं ना हम्म. ते सिम बदल चला सीमा बदलू आणि चहा पिऊ चला हा सिम बदलून आज टाक संध्याकाळी हॉटेलला जेवायला जाऊ चांगलं खाऊ आज मग काहीतरी हा. काय, चला पार्टी चांगली पाहिली पण आले कोण ते पैसे लग्न नको ही काय पाण्या पावसाचं आणलं हो तुम्ही हे ऑफिसात कोणीच नाही यांच्या इथं माणसं नाही आणि काहीच नाही ना ते कुठे गेला शेजारी कोण नाही विचारायला तिकडे कोणाला विचारायचं नाही. कोणी दिसा नाही इथं. पैसे तर मारून बसले आपण तुम्हाला म्हणतो ना मी चांगला विचारपूस करा म्हणून. 2.5 लाख रुपये मारले आणि आधीचे 5 गेले हा 2.5 म्हणजे 2,55,000 गेले आपले आता कोणाला आई विचारावं? गं. कोण येतं विचारायला का झाडाला थांब, विचारायचं मी का फोन करू पाहतो ना हा बरं पुढे गेले काय गेले तर साहेब एका ठिकाणी स्थळ पाहिजे का बुडाले पैसे फोन स्विच ऑफ आहे हा स्विच ऑफ येतोय ज्याच्यावर पैसे मारले तो लावा ना आज तो काच का त्याच्यावर म्हणजे हा त्याच्यावर ना हा नाही त्या माणसाच्या याच्यावर मारले ना आता फोन केला ना तो स्विच ऑफ आहे आता तिचे पैसे मार समजा कोण तुम्ही तुम्ही कुठले इडलेच आहे का का हो? इकडे तुमच्या गावामध्ये तो एजंट आहे तो कुठं राहत होता राहत नव्हता तो इडला नाहीये त्याचा ऑफिस येत आहे ना नाही तो इडला नाहीये तो मग कुठला आहे आपल्याला आपण तुम्ही कसं काय इथे येऊन देतो त्याला पैसे जमा करून येऊन राहिला तो माणूस खुशाल तो एजंट म्हणले तो याचा बसायचा आता निघून पैसे घेतले का चालला ओके अहो आमच्याकडून 2.5 लाख रुपये घेतले ना अहो तुम्ही किती येडे विचारायचं लोकांना आता काय लोकांचे त्याचं नाव आहे म्हणते आता पोरे दाखवायचा पोरे दाखवायचे पैसे घेतात तो आता एजंट काम आहे एजंट वाले असंच काम आहे पळापळी चला पोलीस स्टेशनला जाऊ आपण तो नंबर पोलीस स्टेशनला देऊ त्याने त्या जर कार्ड पेकून दिले असेल तर काय काय करते त्या नंबराला ती सुद्धा आणि मग एवढे पैसे का सोडून द्यायचे का आता आता काय आता म्हणते ना हाक ना बोंब आता माझं तोंड जोडून टाका अरे एखादा माणूस घ्यायचा गावचा पाहत अहो आम्ही लांबून आले माहिती हा का? भाऊ आमचं चुकलं नका ज्ञान देऊ आम्हाला शिकवतो चला चला. आमचे पैसे गेले इथं